इम्रान खान यांचा जुना व्हिडिओ व्हायरल। पाकिस्तान मुर्दाबाद ऐवजी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा। पाकिस्तान विरोधात काढलेल्या मोर्चाच्या वेळी घोषणाबाजी। पहलगाम हल्ल्यानंतर काढण्यात आला होता मोर्चा। आमदार जितेंद्र आव्हाडांसमोरच केली होती घोषणाबाजी। व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर शमीम खानांविरोधात गुन्हा दाखल। बघा, जे पोटात असतं ते ओठात येतं आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पहलगाम हल्ल्यामध्ये इनोसंट लोकांना, प्रवाशांना हिंदू म्हणून मारलं गेलं आणि त्याचा मोर्चामध्ये पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणं ही इतकं तीव्र निषेधार्थ आहे। आणि ते देखील श्री आव्हाडांच्या पुढ्यात बसून की जे नेहमीच संविधान, राष्ट्रभक्ती याच्या गप्पा मारत असतात, लोकांना शिकवण देत असतात आणि त्यांच्या पुढ्यात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जातात, तरी देखील ते काही करू शकत नाहीत, काही करत नाहीत। लोकांना पोलिसांमध्ये जाऊन गुन्हा दाखल करायला लागतो। ही अत्यंत मानसिकता आहे।